हॅलो. हा बोला बोला. काय सांगताय? तुमचा फोन आला, मी रस्त्यावरच आलो. म्हणजे घरात रेंज नव्हती म्हणून बोलण्यासाठी रस्त्यावर आलो मी. हो थँक्यू. हा थँक्यू. या ना, मी वाट बघतो तुमची. या या या. थँक्यू. हिशोबात नशीब खोललं यार. पशा, मी एका लॉटरीच्या स्कीममध्ये 1000 रुपये गुंतवले होते. अशी लॉटरी लागली मला, मौल्यवान वस्तू लागलेली आहे. ते बोले लगेच पाठवतो. म्हटलं लगेच पाठवा. बायकोला सांगतो लगेच. फोन उचल ना यार. एक्सक्यूज मी. येस. आपण अंशुमन विचारे? आपण नाही, मी एकटाच. जरा जोक केला. झालं सर तुमचं? झालं ना, बोला. आपण मुद्द्याचं बोलूयात का? हा बोला ना. काय? नमस्कार. हा नमस्कार. मी चेतना भट, हाऊ लकी या कंपनीकडून आली आहे. अच्छा, तुम्ही लगेच आलात? म्हणजे काय सर? काय फास्ट सर्व्हिस आहे. हो. ते माझी मौल्यवान वस्तू कुठे आहे? दिसत नाहीये ती. हो सर, तुमची मौल्यवान वस्तू ना मागून येते. तुम्ही येताना का नाही घेऊन आलात? काय सर, ती अशी एवढी जड वस्तू, मोठी वस्तू एकट्याने हातात कशी आणणार ना मी? एवढी मोठी काहीतरी वस्तू लागली आहे. शपथ आज सांगा नक्की काय आहे का सांगा ना. सर मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय. येस. की तुम्हाला विमान लागलंय. काय सांगता? विमान? येस. विमान? विमान? विमान खरंच विमान लागलं मला. खरंच असं विमान ते खरं लागलं मला. हवेत उडतं ते मला. काय जबरदस्त आहे जो मला विमान लागलं. काय करू मला कळते तुमची एक्साइटमेंट, म्हणूनच सांगते इकडे पटकन सह्या करा आणि विमानाचा ताबा घ्या. ताबा काय ते बाळ आहे का असं डायरेक्ट कडेवर घ्यायला? काहीतरी काय बोलताय. विमान कुठे ठेवू मॅडम विमानात? मी विमान सगळं मोडच घालून टाकला तो. म्हणजे ते विमान जाऊ दे, मरू दे. नको, परत घेऊन जा तुम्ही. नाही नको, परत घेऊन जा. कसं करणार मी? विमान कसं ठेवणार मी? कुठे? सर एक मिनिट, असं कसं परत घेऊन जाऊ? आमच्या कंपनीची पॉलिसी आहे की नाही, तुम्हाला बक्षीस म्हणून लागलंय, गर्व असायला पाहिजे. सर विमान लागले, तुम्ही घ्या सर, विमान घ्या. घ्या काय आणि ठेवू कुठे? मनातल्या मनात सुद्धा ठेवू शकत नाही हो. वास्तवात कुठे ठेवणार आहे मी? नाही हो, कसं काय करू मी ते? सोसायटी मध्ये पार्क करा ना. सोसायटी मध्ये माझी बाईक नाही पार्क करू शकत. वॉचमनची रोज भांडणं होतात माझी. भाड्याने राहतो ना मी सध्या. म्हणजे भाड्याने. तुम्ही भाड्याने राहता? हा म्हणजे आता काय, पण वाटत नाही तुमच्याकडे बघून. पर्सनॅलिटी माझी सॉलिड आहे. नाही सर, एक काम करा ना, तुम्ही गच्चीवर पार्क करा, तिकडे काहीच अडचण येणार नाही. गच्चीवर कसं ते टाकीवर असं विमान असं लटकते, कसं दिसेल ते नाही. आणि आमचा सेक्रेटरी आहे ना, एक नंबरचा खडूस माणूस आहे. तो मान्य करणारच नाही गोष्ट. का नाही मान्य करणार? मला माहिती आहे. तुम्ही राहता की नाही तिथे, तुमच्या वाहनाला जागा मिळाली पाहिजे. तुम्ही फोन करा बरं. तुम्ही फोन करा सेक्रेटरीला. नाही एकदा विचारा ना, फोन करा. मला माहिती आहे तो कसा माणूस. सांगा बक्षीस, सांगा फोन करा. चला. हॅलो चौगुले. बोला. चौगुले, मी विचारी बोलतोय. बोला. चौगुले, मी ते आपलं विमान असं गच्चीवर पार्क करू शकतो का? काय? नाही विमान मला लॉटरी लागले तसं गच्चीवर असं मी पार्क करू शकतो असं? काय? दादा नाही विमान लागलं ना मला, ते असं गच्चीवर पार्क करू शकतो का? काय? विमान जम्बोजेट लागलंय मला, ती गच्चीवर पार्क करू शकतो का? काय 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 बोलते तो? काय शामध्ये कसली फालतू व्हेरिएशन देतो? विचारे, तुमचं सकाळीच विमान उडलेलं दिसतंय. नाही हल्ली खूप कंप्लेंट्स येत आहेत तुमच्या विरुद्ध. एक काम करा, संडेला आपल्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये मला भेटा. ऐका ना. मीट मी देअर. कीप द फोन डाऊन. तुम्हाला बोललो होतो, एक नंबर जळकू माणूस आहे. ह्याला आयुष्यात एक सायकल लागली नाही म्हणून माझ्यावर जळतोय तो माणूस. तुम्हाला बोललो तुम्ही. सर मग मी काय करू? हे बघा, तुम्हाला आमच्याकडून विमान घ्यावं लागेल. पण अहो मी ठेवू कुठे? काय करू काय त्याचं मी? काय करू? विका. विका म्हणजे? कोणाला विकू? हो कोणालाही विका. अहो माझा हा सेकंड हँड मोबाईल मी आतापर्यंत विकू शकलो नाही. मी मोबाईल, एक सेकंड, विमान विकतात म्हणजे लोक विकत घेतात? अर्थात विकता येतं विमान, त्यात काय. तुमच्या एखाद्या मित्राला विका. ते काय पुस्तक आहे का? शाळेची पुस्तक आहे ती, अर्ध्या किमतीत विकायला विमान आहे. ती विमान विकणार कसं? मग श्रीमंत मित्राला विका ना. अहो माझा श्रीमंत मित्र म्हणजे नालासोपरला एक्स्ट्रा फ्लॅट असलेला मित्र, एवढा श्रीमंत आहे ना. त्यालाच विका. त्याला विका काय? त्या फ्लॅटचं लोन कसा फेडतोय तो. 2 हप्ते थकले, माझ्याकडून 500 रुपये घेऊन गेला तो. त्याला काय विका? काहीतरी बोलताय तुम्ही. सर आता परिस्थिती बदलली असेल ना, एकदा बघा ना फोन करून. अहो मला सर बघा फोन करून बघा. विमान लागलं एवढं असं काय करताय? बघा ना. आनंद आहे, आपण सगळी मजा घालून टाकली तुम्ही. फोन करा. मला सांगतो. नाही फोन करा तुम्ही.
हॅलो पॅडी. हा हा रे अंशा. पॅडी अरे तुला विमान पाहिजे का रे? काय? नाही नाही ऍक्च्युली विमान तुला पाहिजे विमान माझ्याकडे विमान आहे पाहिजे तुला? अंशा यार तू रात्रीचा माझ्यासोबत बसतो सकाळी एकटा बसायला लागलायस आता. कुठे कोणासोबत बसलायस तू? एक सम्यासोबत बसलायस का? नाही. खांड्यासोबत नाही ऐक नाही. कोणा गौऱ्या आहे का? नाही. वनिता? अरे ऐक ना हे पॅड्या ऐक ना. अरे मी खरंच सांगतो मला खरंच विमान मला लॉटरीत लागले पॅड्या. मला लॉटरीत विमान लागलं ते विमान. अंशा मला माहिती आहे म्हणजे मला तुला 1200 रुपये द्यायचे मागे मी घेतले ते. पण तू असं दारू पिऊन फ्रस्ट्रेट होऊन फोन नको करत जाऊस यार. मी देतो लवकरात लवकर. मी काबाड कष्ट करून तुला 1200 रुपये देणार. मी देतो आता ठेवा. आणि असे सारखे फोन नको करू यार तू. पॅड्या मी प्यायलो. चल बाय चल. पॅड्या मी प्यायलो नाही यार पॅड्या. तुम्हाला बघितलं मला एवढा समजतो तो. एक मिनिट तुम्हाला नीट कन्व्हिन्स नाही करता येतो. का? त्यांना सांगा ना विमान त्यांना खूप उपयोगी पडेल. कसलं उपयोगी? तरी विमान घेतलं तरी कॉल टाइमला लेट येणार तो मला माहिती आहे. तुम्ही त्याचं काय सांगू नका. एक वेळ दारू पचवणं सोपं आहे पण विमान लागलं हे पचवणं खूप कठीण आहे हो. हे बघा सर मला काही माहिती नाही. तुम्हाला विमान घ्यावं लागेल तुम्हाला. मी ठेवू कुठे काय करू त्याचं? तुम्ही काय कराल? ऑफिसला घेऊन जा ना. ऑफिसला? हा अहो मी ऍक्टर आहे हो. आता विमानात बसून मी काय प्रत्येक ठिकाणी जाऊ काय असं घेऊन? आणि लोक काय म्हणते लोक म्हणू दे मरू दे ते पार्क कुठे करायचं? आमच्या शिवाजी मंदिरला शिवाजी मंदिरला सेटची गाडी ती वळवायला 1.5 तास लागतो. विमान कुठे पार्क करणार? मी काहीतरी काय बोलताय तुम्ही? आता एक काम करा त्यापेक्षा विमान कुठे पार्क करू हे सांगा ना तुम्ही. टेन्शन नको ना मग. तुम्ही हे गव्हर्नमेंटला अर्ज करा हा. आणि जागा घ्या भाड्यानी. अशी जागा भाड्याने मिळते? हो. अच्छा. अहो जागेसाठी कितीतरी लोक बीड करतात. मला बीडला जावं लागणार त्यासाठी. तुम्ही म्हणजे एकदम चूक. काय बोलताय तुम्ही? चुकीचं ऐकताय सर तुम्ही. बीडला नाही जावं लागत. मग? मोठे मोठे उद्योगपती आहेत हा. ना बंबानी बोदरेज हे लोक ना असे बीड करतात. बिडिंग करतात जागेसाठी. तुम्हाला सांगू हा. का इयरली 1.5 करोडात जागा मिळते. 1.5 करोड. 1.5 करोड? हो. एकदा का जागा मिळाली ना सर की मग एअरपोर्टला काउंटर घ्यायचा. दॅट्स इट. अहो इथे वडापावची गाडी लावायला जागा मिळत नाही हो. ती 1.5 करोडची जागा. आणि कसं माहिती आहे का गेले 1.5 वर्ष मी आणि माझी बायको दर रविवारी नवीन जागा कुठे मिळेल हे शोधत होतो. 1.5 करोडची जागा म्हणजे तुम्ही मला प्रॉपर बघितलं नाही काय? बघितलं ना सर. भाड्याने राहता माहितीये मला. हा म्हणजे माझ्यावरून तुम्हाला बघून वाटतं काय 1.5 करोड भरू शकेन एवढी लायकी वाटते माझी? नाही ना एक काम करा ना हे धरा. मला नको तुमचं विमान. तुमच्या पाया पडतो. नको मला बक्षीस लागलं बरं वाटलं. नको विमान काही नको. नको मला विमान नकोच आहे. नको आहे मला. मी ठेवू कुठे? नको आहे मला विमान. मग एक काम करूया मी तुम्हाला अजून एक बेस्ट ऑप्शन देते. आमच्याकडून दुसरी कुठली तरी मौल्यवान वस्तू घ्या. दुसरी आहे? हो. म्हणजे बायकोला अॅनिव्हर्सरीला गिफ्ट देता येईल. काय आहे ती? हत्ती. काय? मुत्तुस्वामी हत्ती. हत्ती तुमच्या बापाने ठेवलाय घरामध्ये? काहीतरी काय बोलताय तुम्ही? असं माझ्यावर ओरडू शकत नाही तुम्ही. हत्ती कुठे काय करणार आहे? मग निदान बिबट्या घ्या. काय बोलताय तुम्ही? माझं घर आहे जंगल नाही ते. एखादं साळींदर. काटा टोचतो तुम्हाला. निघा तू. जास्त बोलू निघा नका. इथून. पोलिस यायला. निघा. होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है. इश्क कीजिए फिर समझिए जिंदगी क्या चीज है. I love you, संदीप. संदीप अरे किती प्यायलाय? जाम झाले तुला. सतीश. सतीश ये कोण आहे बेचारा सतीश? तू. आय एम द अरुण. थोर स्टार. थोर किंग. कॉमेडी समाजसेवक. सॉरी यार. सॉरी ऍक्च्युली मला जाम झाले. आय एम सॉरी यार. म्हणजे असं खूप पार्टी झाली. पण यार तू एक काम कर ना. आपण ज्या कामासाठी इथे आलो होतो ते सरप्राईज तर दे ना यार तुम्हाला. थांब यार. काय
घाई आहे तुला एवढी? अरे घाई मला नाही रे, घाई या अंशुमनला आहे. त्याचं काय होतं माहिती की नाही, एखादं स्किट असं मोठं झालं किंवा शूटिंगचा लेट पॅकअप झाला की तो तिकडे ना असा अस्वस्थ होतो आणि जागच्या जागेवरच असं गाडीला स्टार्टर मारत असतो. आणि काय त्यातून आज आपण दोघे एकत्र काम करणार. त्याच्यामुळे समजा आपल्या दोघांपैकी कोण जर विसरला, चुकतोस तू. आपल्या दोघांपैकी कोण एक नाही, आपण दोघं पण चुकलो. तर आपण दोघं पण चुकलो तर आठवण्यासाठी जे घेणारे पॉजेस आहेत ना तेच अर्ध्या अर्ध्या तासाचे असतात. तर त्याच्यामुळे मी काय म्हणतो, आपण डायरेक्ट मूळ मुद्द्यावर विषयावरच येऊया. काय बोलतोस तू? अरे मला सगळं करतो तू, काय अप्रिशिएट. पण अंशुमन घाई घाईने आवड्या घरी जाऊन करतो काय? नाही, तो प्रश्न मला पण पडला. एवढ्या लवकर घरी जाऊन करतो काय हा? नाही, आणि तू एवढ्या घाई घाईने तू स्वतःच्या घरी जातो. नाही, तो पण मला प्रश्न पडलाय की तो खरंच स्वतःच्या घरी जातो की मध्येच कुठेतरी मित्रासोबत सांगतो. नाही, काय होतं, आपण सगळे कसे, आपण म्हणजे साधे बोळे आहे ना. आपण सगळे सरळ असा विचार, आपण सरळ विचार करणारे म्हणतो. सरळ विचार करणारे की बाबा अंशुमनची गाडी अशी गेट मधनं बाहेर पडली की आपल्याला वाटतं की बाबा अंशुमन घरीच गेला असेल, आहे ना, असं आपला साधा अंदाज आपला. पण तो जायचं तिकडे जाऊ देत. यार तू मला सरप्राईज दे ना यार, कशासाठी बोलवलं? सरप्राईज तुला देतो. डोळे बंद कर. सरप्राईज डोळे बंद कर. सरप्राईज. ओके. अरे घोडतो मागत अरे अरुण, तू कधी आला? ये बस बस. अगं अरुण आलाय ग, किचन मधनं बाहेर येऊ नकोस. अगं म्हणजे किचन मध्ये असशील तर तिकडे थांब, एक चहा टाक. अरे ऍक्च्युली तू माझी अशी बदनामी नको करू. ती सई अजून घाबरेल रे मला. मी काय बोलतो, आपण बार मध्ये बसलोय, दारू टाकायला सांग ना. सॉरी. अरे अबक काय आई शपथ, आयटम कोण आहे रे? नंबर दे ना. नाही अरे ती माझी बायको आहे. कुठे बघतो? फोन बघ ना रे. फोटो बघ. चायफोन? तू चायफोन घेतला? अरे क्या बात यार, पार्टी झाली पाहिजे यार. या तुझ्या 90,000च्या फोन साठी पार्टी मागव. पार्टी. अरे क्या मागवायचं रे, मग आपण पार्टीच करतो ना. किती पॅलेस यार तू. अरे 90,000चा फोन घेतला आणि या फालतू दारूवर आपण पार्टी करायची. आपण शॅम्पेन मागवायची. लोगो लय मागायच तर चॅम्पियन. अरे यार तू 90,000 यार मोबाईल घेतला. एक दोस्त अपने दोस्त के लिए इतना भी नहीं कर सकता. अप्रिशिएट यार. म्हणजे मला वाटलं नव्हतं तू आवरा खुश होशील, तुला आवरा आनंद वाटेल. आवरी मागाची दारू तुम्ही माझ्या सेलिब्रेशन साठी मागवलंस. एक दोस्त इतने दोस्त केले इतना करतात. आय एम व्हेरी हॅपी यार. पण मी काय बोलतो, शॅम्पेन जरा माग नाही वाटत रे तुला? अरे अरे 90,000 चाय फोन घेतला तू, उसके सामने 35,000 रुपए क्या चीज है? अरे एक दोस्त अपने दोस्त के लिए इतना भी नहीं कर सकता. करेक्ट है. एक दोस्त के लिए इतना नहीं कर सकता. मी काय बोलतो, आपण खायला मागूया काय रे? अरे मंगळ नाही, बजेट जास्त तर अरे येड्या, आज की शाम तेरे नाम है, तेरे चाय फोन के नाम पे पार्टी है. मंगाओ तू. ए वेटर, ये बन्नी, ये बन्नी, बनली ये बन्नी. सर
अरे वा, मस्त आणले रे असे डेकोर. ओपन नाही केले तू? नाही सर, ते आमच्या इथे पार्टी असली की आम्ही असं सजवून देतो सर. हे बरं, मी काय म्हणतो, स्टार्टिंगला काय आहे? स्टार्टिंगला पायऱ्या आहेत सर, तुम्ही चढून बार मध्ये आला. जोक करतो, जोक. सर आपला एक सटल लागतो ना. अच्छा, आता सांग स्टार्टिंगला काय? अच्छा तसं सर. सर आहे ना, चणे, शेंगदाणे, शेजवान चकली, किचा पापड आहे सर, सगळे आपल्याकडे. 35,000च्या शॅम्पियनला चालले शेंगदाणे पाडले. असलं ते नाही करत ते मागवलं काहीतरी. सर एक मिनिट, तुमच्या या ऍक्शन वरून मला काहीच नाही कळलं. हा पण सर माझ्या लक्षात आलंय की तुम्हाला स्वस्तातलं काही नको, महागातलं हवंय. सर आहे ना, आपल्याकडे चेकोस्लोवाकियाचे चणे आहेत, वेस्ट इंडिजचे शेंगदाणे आहेत, आणि सर जगातला कुठल्याच बार मध्ये सापडणार नाही अशी अंटार्क्टिकाची शेजवान चकली आहे सर. बरं मला मी काय बोलतो, ते शेजवान चकलीच्या महाग आहे का रे? हो सर, 4,000ची एक वाटी आहे. थांब फुटली ही थांब ही फुटली. 90,000 रुपयाचा आपला चाय फोन आहे. एक मिनिट घ्या. शाबास. हा, तू काय बोलत होता रे? काय बोलत होता तू? 4,000ची एक वाटी आहे सर शेजवान अरे चकली. हाय, अरे 90,000 रुपयाचा चाय फोन घेतलाय, 4,000 रुपयाची चटणीचं काय घेऊन बसलाय? अरे एक दोस्त अपने दोस्त के लिए इतना भी नहीं कर सकता. बघितलं, एक दोस्त इतना दोस्ती के लिए कर सकता है यार. तेरे लिए किसी ने खर्च किया क्या अब तक? किया है ना सर. एक चैनल है, मेरे प्रमोशन के लिए सीरियल निकाला है, हम बने तुम बने. तुझे स्वतःच प्रमोशन करून झालं असेल तर चाकणा आणशील. चल जा, आणि प्रत्येकाच्या 2-2 वाट्या घेऊन ये. 16,000 होतील सर 2 वाट्यांचे. अरे 16,000, 90,000 रुपयाचा चाय पण आहे. 16,000चं काय घेऊन बसला? एक दोस्त अपने दोस्त के लिए इतना भी नहीं कर सकता. बात करता है. आणतो मी सर. मी गलतो पॅड म्हणजे ठीक आहे सगळं, पण झालं म्हणजे खूप खर्च झालाय रे. म्हणजे काय फोन वगैरे मी घेतलंय सगळं ठीक आहे रे, पण तुझा पण संसार आहे, म्हणजे मैत्री आणि व्यवहार असा वेगळा आहे. पण आता बस करूया पार्टी. असं म्हणतोस? हा. बस करूया बोलतो. बस करूया. ओके. ए बन्नी, पहिले बिल आणतो. ए बाय बिल मध्ये ना तुझ्या जोक्सचे पण पैसे ऍड करतात. केलेत सर, ऑलरेडी केलेत केलं? सर. हे बिल आहे, हा. त्यात सर्व्हिस चार्ज, टॅक्स आणि माझा जोक मिळून 1,25,000 रुपये झाले. किती? 1,25,000. काय सर, एक दोस्त दूसरे दोस्त के लिए इतना नहीं कर सकता? नहीं, उतना तो करना चाहिए एक दोस्त के लिए, दूसरे दोस्त के लिए, लेकिन करेंगा भी. अरुण चल भरून टाक बिल. चल, आपल्याला बघा झंझट मध्ये नको आहे. चल भरून टाक. वसरे तू बोललास ना, तूच पार्टी दिलीस ना. एक दोस्त दुसरे दोस्त के लिए इतना नाही कर सकता. आता बोललोस तू. अरे मी असं नाही बोललो, मी बोललो की एक दोस्त अपने दोस्त के लिए इतना भी नहीं कर सकता, असं बोललो मी. असं बोलले? मग मला वाटलं एक दोस्त या दोस्त साठी पार्टी नाही करतोय. नाही, एक दोस्त या दोस्तासाठी असं होतं ते. हा, चल भरून टाक बिल. अरे माझं खरं काय पण नाही आहे रे, म्हणजे मी अंडी उभून मोबाईल घेतले रे. अरे पण मला काय माहित तू एवढी जंगी पार्टी देणार आहेस ते. मला वाटलं तू आपलं नेहमीसारखं टपरीवर आपण रेडी मिक्स करून असं खिस खिस करून आपण पितो तसे, म्हणून मी फक्त शेंगदाणे आणले होते मी. अरे वसऱ्या, तुम्ही पार्टी दिली ना रे. मी वसरे मी 1 क्वार्टरनी चाकण्याचे 250 रुपये आणले होते. हो सर, तुमच्याकडे पैसे नसतील ना, तर चाय पण द्या इकडे. अरे चायपोन साठी आवरी पार्टी केली, तो फोन गेला. सर हा फोन घेऊन पण ना 35,000 रुपये उरतायत, त्याचा हिशोब सांगा मला. नाही ठीक आहे, आपण ऍडजस्टमेंट करूया काहीतरी.
मी आहे ना काय करतो, तू बस ना तू बस. मी काय करतो, मी ह्याला तुम्हाला 35,000 रुपयाला विकतो. विकला बघा, काय जो काय लॉस होईल ना तो आपला लॉस होईल ना. मी बघून घे याला घेऊन टाकतो. अरे वत्सर्या, दोस्ती आहे ना रे, तू आपली दोस्ती आहे ना वत्सर्या, तू मला विकला. मी थुकतो तुझ्या दोस्तीला. मग ती काय दोस्ती चाटायची आहे? ठीक आहे सर, मी यांना ठेवून घेतो. सर तुम्ही या साईडला या. बरं, यांचे झाले 800 रुपये. उरलेल्या 34,200 रुपयांचं काय सांगा? मी वत्सर्या 800 रुपयात का काय? नाही सर, तुमची किंमत नाही सर. तुम्ही जे कपडे घातलेत ना अंगावर त्याची किंमत आहे. म्हणजे शर्टचे 300 आणि पॅन्टचे झाले 400. वत्सर्या, तरी तू 700 रुपयाचा हिशोब लावलाय आणि 800 सांगतोय. फसात तुला कळलं? तर कसं आहे, आम्ही तुमचे कपडे काढणार, मग 100 रुपयाचा टॉवेल द्यावा लागणार ना जाताना, त्याचे 800 रुपये. तुम्ही एक काम करा, ह्याला तुमच्याकडे ठेवून घ्या आणि आयुष्यभर तुमच्या हॉटेलमधली भांडी उभवून घ्या. मी चाललो. हे ओके, तू बघ बघ. तुझ्याकडे दुसरा आयफोन तू घेतलंस ना, आपण उद्या पार्टीला जाऊ. चालेल. एक दोस्त विकून गेला दोस्तीला. सर किचन इकडे आहे. इकडे हो, साबण आहे? सगळं काथे पण आहे सर. चला. देहाचा सागर व्याधी लाटांची ही गाज आत्म्याचे आभाळ साधे मनाशी संवाद मिले सूर नाही मी ठरवलं होतं पण ते होऊन गेलं. आणि ते अशोकजी बसलेत. नाही म्हणूनच ते मी थांबवत होतो, बराच वेळ प्रॅक्टिस करत होतो. त्यांना वाटत होतं मी त्या गाण्याची प्रॅक्टिस करतोय, मी हे म्हणायचं नाही याची प्रॅक्टिस करतो. पण ते सरांनी असं गोंधळून ठेवलं आमच्या, ते पिढ्यानपिढ्या लक्षात राहणारच आहे. तुम्हा सर्वांचं माझ्या या मनशांती केंद्रात स्वागत. इथं की नाही आम्ही लोकांचं सैरभैर झालेलं मन शांत करतो, त्यांच्या अंतर्मनाशी त्यांची ओळख करून देतो, त्यांचा परिचय करून देतो. आपल्या अंतर्मनात डोकावून पाहूया. सगळीकडे नीरव शांतता झाली पाहिजे आणि त्या शांततेचा आनंद घ्या. शांतता. हॅलो हॅलो सम्या, हॅलो. अरे सम्या, आलोय ते शांती मंच आहे ना तिकडे आलोय. हॅलो, अरे आग लाव तुझ्या मोबाईलला. हॅलो हॅलो सम्या, हा पोचलो. आलो इकडे. हॅलो ए हॅलो आलोय, ठेवतो इकडे. पटकन. हा मी आधी बराच वेळ काढला. ये. हा बस. मनशांती केंद्र आहे ना. हा, मग मोठमोठ्याने ओरडू नकोस. हा, नाही बोलू नको. नमस्कार. हळू. मला इथेच यायचं होतं तर सगळे बोलत होते काय माहिती तिकडे जा तू शांत बसत नाही. आता सम्या बोलतो, आता सम्याचं ठीक आहे ना, तो शांत राहू शकतो, आपण शांत राहू शकतो काय? नाही ना. तर सगळे बोलतात की बाबा तू सतत बोलत असतो, शांत बस. म्हटलं बाबा उगाच बोलतो का? उगाच बोलतो आपण नाही ना, बोलण्याला काहीतरी अर्थ असतो ना. तर ते बोलले तिकडे जा, तिकडे ते शांती याच्यात, मग ते शांत बोलतील, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. म्हटलं बाबा बोलणं हा काय प्रॉब्लेम आहे का? बोलणं हा प्रॉब्लेम असतं तर जगात किती प्रॉब्लेम झाले असते. म्हटलं विचारूया ना बाबा, एवढं सगळे बोलतात एकदा जाऊन बोलूया आपण काय आहे ते. मग बाबा तुम्ही बोला ना, माझ्या बोलणार तुम्हाला काय वाटतं बोला ना, तुम्ही बोला. बोलू नको. एवढंच? हो बोला ना, माझ्या बोलण्यावर काहीतरी बोलावं असं वाटत असेल ना, बोला ना तुम्ही. बोलूच नको.
मनशांती केंद्र आहे ना, इथे की नाही लोक मौन पाळतात. गप्प बस. हा. गप्प बसू शकतो हा. गप्प बसायला काय खूप सोपं आहे गप्प बसणं, हे प्रॉब्लेम नाही का. गप्प बसायला काय सोपं आहे. मी राहणार गप्प राहणार. गप्प मी काय गप्प आपल्याला जाऊ शकतो. गप्पाचं काय गप्प गप्प राहा. गप्प एक शब्द तोंडात काढणार ना मी. हे आपलं चॅलेंज आहे. गप्प राहा. गप्प राहायचं. गप्प राहायचं आपलं सोपं आहे. गप्पाचं काय काय म्हणजे बोलायचंच कशाला ना. गरज बोलायचं कशाला. तरीही तू बोलतोयस. मी तुमच्याशी नाही, मी माझं बोलतोय. मग मनातल्या मनात बोल ना. मला काय ऐकू येतंय. अरे इथे सगळे ना मनशांती करायला येतात म्हणजे आपल्या मनाशी बोलायला येतात, स्वतःच्या मनाशी. कसं आहे बाळा, आपल्याला ना 2 मन आहेत, एक अंतर्मन एक बाह्य मन. काय दोन मन आहेत आपल्याला. तुला माहित नव्हतं. हा त्यांच्याशी बोललं तर चालेल ना. हो काही प्रॉब्लेम नाही. काही नाही, काही नाही. ठीक आहे मग आपण काय करू. शाबास. हे अंतर्मन कसं आहेस. ए बाह्य मन मी बरा आहे. तू कसा आहेस. हे मी पण बरा आहे. हे अंतर्मन जरा खिडकी खोल ना. खोलतो. हे अंतर्मन बाकी काय चाललंय. चाललंय आपलं रोजचं. कपना हे बंद कर ना. अंड फोडू. हे बंद कर. हे लिंबू लिंबू ना रे. हे बंद कर. बघ ना आजूबाजूला बघ ना, सगळे कसे बसलेत बघ ना, डोळे बंद करून छान ध्यान करतायत रे. अरे डोळे बंद कर. बडबड अजिबात करू नको, कळलं तुला. तूही डोळे बंद कर. डोळे बंद कर. मी हे करू शकतो. मी डोळे बंद करतो. आपल्याला नाही मी डोळे बंद केले आणि तुम्ही पळून गेलात तर. अरे असं कसं पळून जाईन मी. माझाच आश्रम आहे ना. एवढं साधं कळतंय तुला. माझ्या बोलण्याचा कंटाळा आला आणि पळून गेलात तर. माझ्या आईबाबांनी पण मला असंच फसवलं. म्हणजे मी काय लहान होतो ना, तर आई बाबा बोलले की तू 1 ते 200 आकडे मोज, आपण लपाछुपी खेळूया. म्हटलं ठीक आहे. 200 आकडे मोजले, डोळे उघडले तर आई बाबा घर बीर सगळं रिकामं करून टेम्पो भरून निघून गेले मला सोडून. बघितलंस, तुझे सख्खे आई बाप सुद्धा तुझ्या बोलण्याला कंटाळून तुला सोडून गेले. तुझ्या बोलण्याचा किती त्रास होतोय कळतंय तुला. या सगळ्यातून तुला बाहेर पडायला पाहिजे. मला पडायचं बाहेर. हो ना. हो. मग मनशांती हा एकमेव पर्याय तुझ्याकडे. मग होईल ना. म्हणजे हा, काय. मी हे मी सांगतो ते निमूटपणे कर. तोंड बंद करून. हा चल डोळे बंद कर. हा. शाबास. दीर्घ श्वास घे. वा. 1 ते 3 अंक मनातल्या मनात मोज. मनातल्या मनात. हो. 1 2 3 मनातल्या मनात. आत बोलू नको मी. हा वा. आता घेतलेला दीर्घ श्वास सोडून दे. वा 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 वा. आता हे पुन्हा पुन्हा करायचं. मी सुद्धा तुझ्या सोबत आहे, कळतंय. चल चल एका मागून एक करायचं. हे काय करतोयस. मी बोलत नाही. मी आता माईम करतोय. काय करतोय. माईम करतोय.
च्या गावात. चल तुझं माईम बसवतो. हे जाऊ दे तिकडे, मला सांग. इथे उभा राहा. बरं. किती मोठा शोध आहे ना, इंटर कॉलेजची खास काय जात नाही. हे इंटर कॉलेज आधी मनातून काढून टाक, तेव्हा मनात शांती मिळेल. सॉरी बस खाली बस. हे सॉरी हे तू फोकस कर ना, तू शांततेकडे फोकस कर, कळलं? तू ना काही बोलूच नकोस. तू काही बोलू नको. तू तोंडातून ब्रश सुद्धा काढू नकोस. नाही नाही. वा कर कर. हा काय होत आहे? काय झालंय? काय काय त्रास होतोय? काय काय ब्र कशाला ओरडलास? हो केवढी शांतता आहे. म्हणजे हे डेंजर आहे. मी नाही राहू शकत असल्या शांततेत. मला असं गोंगाटात राहायची सवय. हो म्हणजे असं बाजूला मेट्रोचं काम चालू आहे, इथं कोणतरी असं खोदताय धद करून, अशी ट्रेन जाते, कोणतरी भांडतंय, कोणतरी एकमेकाला मजबूत शिव्या घालतंय, बँजो वाजतोय, ढोल ताशे वाजतायत, मोर्चे निघतायत, निषेध निघतायत, घोषणा देत आहेत, अशा गाडीचं ट्रॅफिक झालंय. ह्या असल्या ह्याच्याला आम्हाला झोप लागते. हो हे काय किती भयानक आहे. रात्री 2 वाजता उठलो ना तरी गाड्याचा पापू ते ऐकल्याशिवाय झोप नाही लागत. शांतता केवढी डेंजर आहे. अरे काय ट्रॅफिकचा आवाज ऐकल्याशिवाय तुला झोप लागत नाही? अहो नाही, शपथ कशामध्ये बघा, एक सभोवतालचे आवाज ऐक. म्हणजे हे नाही रे, जे आजूबाजूला आहे ते नाही, त्यांच्या पलीकडे जा. पक्ष्यांचे आवाज ऐक. कळतंय? निसर्गातले आवाज ऐक. कर, डोळे बंद कर. त्यांच्याशी हितगुज कर. मग तू निसर्गाचा एक भाग आहेस का नाही? त्यांच्याशी होऊ दे, कनेक्ट हो, त्यांच्याशी कनेक्ट हो. काळा कॉल द भाई आलो इकडं, आलो एकदम वच. तू बोल ना काहीतरी. अरे अगदी चिवडी काढ बोल ना काहीतरी बोल. नको नको, आग लाव त्याला. ए नको ते तू. मी करतोय. नको करू तू. नको करू. नको तू साधना वगैरे करू नको. तुझा नाही जमणार तुला. हे पास झालं. एक हे बघा, हा सेशन जाऊ दे. मला एकाची फक्त जिरवायची. कोणाची? त्याला सुनवायचंच आहे मला. कोणाला? तुझं लय झालंय. हे ह्याला हे तोंड तुझं काय रे? तुझ्यामुळे सगळं करतो. तुझ्यामुळे वजन वाढलंय. तुझ्यामुळे ऐकावं लागतं. तोंड वर करून काय बघतोय? हे तोंडा बघ, सीझन संपत आला तरी तुला जमलं नाही अजून. हे बघ तू काय करतो, तू बोलतो आणि नंतर आता ह्याला बोलशील तुझ्या आईचा खो, हा मलाच ऐकलं नंतर. कसं आहे की माझ्या मनात काही नाहीये. हे ह्याचं काय करू? हा लय नालायक आहे. म्हणजे खांडेकरचं मन चांगलंय, खांडेकरचं बाह्य मन चांगलंय, मांड्या बिंड्या सगळं चांगलंय, तोंड वाईट आहे. आता बोलेल हा कसा आहे, झिबऱ्या काय, तुम्ही रागवाल माझ्यावर ना, मग मी काय करणार पुढे? ह्या तोंडाचं काय? तू सगळं मुद्दाम करतोयस. मला कळतंय सगळं. काही गरज नाही. तू जा. ऐका, निघ म्हटलंय तुले. अजिबात मला शांतीची गरज नाही. इकडे नुसता गोंगाट करा. गोंगाट ओरडा वाजवा. मला शांतीची गरज नाही. अरे बापरे, हॉटेल बंद आहे वाटतं. वेलकम वेलकम वेलकम. अरे थँक्यू. येस येस. अरे हे टेबल कसं लावलंय? सॉरी, मी गिरायक आहे, मी नाही लावलं. नाही तुम्ही नाही, तो आमचा जो आहे ना नवीन सनी नावाचा वेटर आहे, अच्छा, हा. परवाच जॉईन झालाय हॉटेलमध्ये. ओके. त्याचं जरा वेटरचं मी ट्रेनिंग घेतोय. अच्छा, हॉटेल नवीन आहे म्हणजे? नाही हॉटेल जुनच हा. आहे, वेटर नवीन आहे. ओके. तर त्यालाच मी जरा बोलवत होतो. हा बसा ना, बसा. पण खुर्ची नाही ना.
हा मग घ्या ना तुम्ही, घ्या ना तुमची घ्या ना. अच्छा मीच माझी घ्यायची. हा, नाही, माझ्या हातात उदबत्ती आहे ना, नाहीतर मग तुम्हाला चटका लागेल. ठीक आहे घ्या घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. सॉरी हा, जरा माझ्यामुळे नो इट्स ओके. तुम्ही सॉरी म्हणू नका प्लीज. हा, हा. तुम्हाला सांगतो तुम्ही वेटरचं ट्रेनिंग घेताय, हा. खूप मोठी गोष्ट आहे. अरे नाही खरं म्हणजे ना, आमचं हे हॉटेल जे आहे ना हा. ते असं आमच्या सर्व्हिससाठी खूप फेमस आहे. क्या बात. आमच्या आजोबांनी उघडलंय हे हॉटेल. अरे हो का. फार कष्टाने उघडलेलं होतं. वा. हा. आजोबा नेहमी मला म्हणायचे, हा. बंड्या बंड्या कोण? बंड्या म्हणजे मी. अच्छा, मला नेहमी बंड्या. ते म्हणायचे हा. की बंड्या गिराईक हा बंड्या असतो, गिराईक हा राजा असतो. हा. कळलं का. तर राजा. त्याला खुश केलंस ना की यश आपोआप तुझ्या दारात येईल. क्या बात. हा. वा. म्हणजे बाबा पण मला म्हणायचे, हा. पण त्यांचं मी ऐकायचो नाही. का. हे आजोबांचं ऐकलेलं असायचं ना. हा हा. बाबा फक्त कॉपी पेस्ट करायचे आणि मला सांगायचे. अच्छा म्हणजे बाबा कॉपी पेस्ट. हा, आता आजोबांना टक्कल होतं, बाबांनी कॉपी पेस्ट केलं, मला दिलं. स्वतःच त्यांचं काही नव्हतं. नेहमी वाद व्हायचं त्यांच्या बरोबर. तुम्हाला सांगतो असं डोक्यात जायचं ना मी माणूस. बसू का म्हणजे. प्लीज प्लीज बसा बसा. अरे सनी, अरे आलास कुठे होतास, कुठे. आत माईक लावत होतो, हा? टेबल लावत होतो. हा अरे पण हे पण टेबलच आहे ना. हे पण लावणं कसं लागले ते जरा नीट करणं ते टेबल. साहेब जरा 1-2 मिनिटं उठाल का. एक टेबल त्याला लावून घेऊन दे. Oh, yes, yes. येस येस येस. ये टेबल नीट लाव जरा पुढे कर. याच ट्रेनिंग चालू आहे का. हा याचंच ट्रेनिंग सुरू आहे. हा, काय नाव काय मला. सनी सनी बॉय. ओ सनी, बाळा चांगली सर्व्हिस द्यायची हा. म्हणजे पुढच्या वेळेपासून मी तुमच्याच हॉटेलमध्ये आलो पाहिजे काय. हे हा मध्येच हसला का म्हणजे. हा त्याचा सीझनचाच प्रॉब्लेम आहे अख्ख्या. म्हणजे नक्की काय. काय त्याला पुढचं वाक्य आठवलं नाही की क्षणभर शांत होतो आणि मग काही आठवलं नाही म्हटल्यावर हसतो फक्त. मला हा प्रॉब्लेम खूप जवळून अनुभवल्यासारखा का वाटतोय. म्हणजे अगदी गेल्या आठवड्यात बघ. हो. Yes, 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 yes. हसतोय अजूनही हसतोय. या, बसा बसा या. इकडे इकडे झालं बाबा झालं. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हे झालेलं आहे सगळं. तुला नक्की असं वाटतंय झालेलं आहे. हो सर. कस्टमरला खुर्चीत बसवलंस तू. मग गल्ल्यावर बसू का सर. ठीक आहे, कस्टमरला गल्ल्यावर बसव, मला समोरच्या सिग्नलवर वाडगा घेऊन बसव. अरे हस रे. वाक्य नाहीये तुझं, काय असतोस तू. आमचं चाललंय, तुझं नाहीये वाक्य, कमीच आहेत तुला मुळात. कळलं का तुला. हो सर. अरे कस्टमर स्वतः खुर्ची घेऊन कसा बसू शकतो मला सांग. काय ठरलंय आपलं. एक मिनिट जरा कस्टमर म्हणून या तिथून. नाही मी कस्टमर म्हणूनच आलोय. नाही बरोबर आहे. जरा तुम्ही पण कष्ट घ्या ना. या जरा 2 मिनिटं. या जरा लांबून या. हा जरा हातपाय हलवा, जरा मोकळे करा, जरा जा तिथपर्यंत जा जरा. हा आता हे कस्टमर म्हणून, एक मिनिट हे धर. कस्टमर म्हणून हे आले. येऊ का मी. हा येस 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 प्लीज. बघ कसं करायचं. वेलकम सर, वेलकम Oh, वेलकम. thank you. प्लीज बसा सर, प्लीज बसा बसा. Yes. हे असं हे शिकवले ना मी तुला. हो, sir. हे शिकवले की नाही. कळलं, sir. हे करायला हवं. हे हा? कर, हे एकदा पुन्हा एकदा या याच्यासाठी म्हणून एकदा प्रॅक्टिससाठी. मी आलो आता बसलो ना. एकदा सर एकदा या फक्त. काय आहे ना, मराठी मुलगा आहे, स्वतःच्या पायावर उभा राहते सर, एवढं बरं वाटेल जरा त्याला. प्रॅक्टिकल आहे ना सर. या हा. वेलकम सर. थँक्यू प्लीज. अरे काय ड्रॉवर बंद केलास का. काय हा कपाट आहे का हे. कोण आहे ना. नाही हे सांगतोय असं नाही करायचं रे. नीट. कस्टमर किंग असतो, कळलं का. एकदा प्लीज उठा. फायनल त्याला एकदा दाखवतो मी. फायनल काय होतंय ना, अपडाऊनच होतंय माझं, नाही होतं पुढे. मला माहिती आहे ना. पण तुम्ही आता एवढं कॉपरेट करताय म्हटलं एकदा फक्त घ्या इथून. हा या नका आता तिथपर्यंत नका जाऊ कौतुकाला. या इथूनच या. दाखव. या इथे या. वेलकम सर. थँक्यू. प्लीज हॅव अ सीट. या हे असं करायचं. कळलं तुला. फायनल कसं करायचं ते. हे तुमच्या उदबत्त्या परत तुम्हाला. माझा नाही येते. माझ्या नाहीत का. मग कुणाच्यात मला या तुमच्याच उदबत्त्या. हा, माझ्याच आहेत, हरकत नाही. पण माझ्या मोठ्या होत्या, उंच होत्या, छोट्या झाल्या. अहो त्या जळून कमी झाल्या. जळून कमी होतात. हो. मग हे बसलेलं का नाही होत. पहिल्या एपिसोड पासून बघतो, हे का नाही कमी हो. खूप पर्सनल होत आहे सर आता हे. हा नाही माझ्या लक्षात आहे. हा, चल. आता कस्टमर बसलेले आहेत, कळलं हो, का. चल. हे असं प्रत्येक कस्टमरच्या वेळेला करायचं. Yes, sir. लक्षात आलं का. हो, fit केलंय. ही सर्व्हिस द्यायची. Yes. काय ना, शिस्त नाही हो हल्लीच्या मुलांना. नाही, शिकेल तुम्हाला हळूहळू सांगतो. तो, शिकेल. नाही शिकेल ठीक आहे, पण शिस्त पाहिजे ना अंगात. नाही, बरोबर. काय ना, मूळ यांची बेसच पक्का नाहीये. हो. माझे आजोबा नेहमी सांगायचे, माणसाचं मूळ पक्क पाहिजे. हो. बाबाही सांगायचे, पण त्यांचं ऐकायचो नाही मी. कॉपी पेस्टवाला आहे बाबा, तुम्हाला सांगतो.
ऐका ना, मी काय म्हणतो, तुम्ही तुमच्या बाबांचं आणि आजोबांचं का सांगताय मला? हा, बरोबर आहे, बरोबर आहे. अरे आता नाहीये वाक्य. सगळे थांबले की तुला काय वाटतं तुझंच वाक्य आहे? असं नसतं. पॉज बीज वर्किंग बिर्किंग असतं की नाही काही त्याच्यातलं? येस येस, ऑर्डर द्या सर, ऑर्डर द्या. तुम्ही मेन्यू कार्ड दिलं तर मी ऑर्डर देणार. एक मिनिट. अरे काय काढलीस इज्जत माझी? काय झालं सर? मेनू कार्ड कुठे? मेनू नाही पता. असे वाजवेन ना तुला. लेखक म्हणून जे पंचस्मी टाळले तेच कसे नेमके घेतो? हा, मला सुचला नसेल असं वाटतं का तुला? तुम्हाला सुचलेला? अशा उद्बत्त्या घुसवे आणि अशा उद्बत्त्या घुसविल्या तुला. मेनू कार्ड आण, मेनू कार्ड आण. सॉरी सर, काय ना, दुसराच दिवस आहे ट्रेनिंगचा म्हणून सगळं होत आहे त्याचं. पण आता फिनाले पण जवळ आलाय. अरे फिनाले जवळ आले, ह्याला कळलं पाहिजे ना, असे पंचच नाही टाकायचे. आता ह्याचा आजच फिनाले होईल. ऍक्च्युली मी पण आहे त्याच्यात. हो सॉरी, तुम्ही पण आहे. मी आहे. सॉरी सॉरी सॉरी, आणलंच. मेनू सर. मी कस्टमर आहे का? कस्टमर कोण आहे? त्यांना दे ना मला मेनू. मला मेनू कार्ड कसं टाकलंस? पैसे फेकून नाचणारी छमी आहे का ती? हो. नाही, त्यांनी टाकलं कसं? असं नाही टाकायचं, एक पद्धत असते टाकायची. नाही, नाही, द्यायची एक पद्धत असते. एक मिनिट रे, हे सतत येतंय माझ्या हातात. हे घ्या, असं द्यायचं. नाही, माझ्या हातात अगरबत्ती आहे ना आता. हा, हे बघ, हे मला दे आता. हे तू आणि हे काहीतरी गोंधळ होतोय. काहीतरी गोंधळ झालाय. थोडं सोपं आहे, थोडं सोपं आहे. हातात घ्या तुमच्या. माझ्या हातात इथे ठेवा. इकडे ठेवा. ही अगरबत्ती घ्या. हा? ही याला द्या. ह्याचा काय संबंध? याला द्या ना. द्या. देऊन बघा तुम्ही. आता हे उचला. मला द्या. एवढं सोपं होतं. ओ माय गॉड, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. नाही तर स्किट संपलत नसतो. माय गॉड, थँक्यू व्हेरी मच. हा हा, चला हा, ऑर्डर व्यवस्थित चाललंय. कॉन्सन्ट्रेट कर. हा, एक वडा उसळ द्या. आता त्यांनी आपल्याला ऑर्डर दिलेली आहे. हा, वडा उसळ ऑर्डर दिलेली आहे. हो. आता तू आत कशी सांगशील? ए मरतुकड्याला एक वडा उसाळ. अरे कोण आहे? कोण मारतुकडा? हेच तुझं चुकतं. आपलं ठरलंय ना, मरतुकडे आत जाऊन म्हणायचं. तोंडावर का म्हणतोस तू? का जाऊन म्हणायचं? नाही, मी मारतुकडा आहे का? नाही, सॉरी सॉरी, माझं हे चुकलं. मी सांगतो त्याचं हे कारण अति तुम्हाला. होतंय तुमचं. माझं कारण तुम्हाला सांगतो. तू जा आण आता लवकर ऑर्डर आण, वडा उसळ काय ती. सॉरी मरतुकड्या. अरे जा बाबा तू. नाही, बसा तुम्ही, बसा. हे मरतुकडा वगैरे खूप आहे. त्याचं कारण आहे. कळलं का? काय ना, हे जे नवीन असतात ना वेटर्स, त्यांना नंबर लक्षात राहत नाही. टेबल नंबर्स आल्यावर कन्फ्यूज होतात की 5 4 3 2 1 का 1 2 3 4 5 लक्षात राहत नाही. म्हणजे? मग आजोबांची माझी आयडिया होती काय? की कस्टमरकडे बघितल्यावर जो शब्द मनात येतो ते त्याचं नाव ठेवायचं. मग आता समजा हा जो आहे वेटर, तो कुठे बिझी असला, दुसरा वेटर आला, किसकी ऑर्डर आहे? मरतुकडा, 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 मरतुकडा. डायरेक्ट आणून तुम्हाला देऊ शकतो तो. तुम्ही अपमान करताय हो. नाही, असं काय, आजोबांनी सांगितले ते मी नेहमी ऐकतो. बाबांनी मला सांगितलं मी नाही ऐकलं. तुम्हाला माहिती आहे, कॉपी पेस्ट वाला एक नंबर. नाही ऐकायचं तुमचा कुलवृत्तांत मला. नका बाबा आजोबा, मला भूक लागली हो. मला द्या ना, खायला द्या ना. ऑर्डर सर. वडा उसळ. उत्तम चाललंय. येस सर. हा, थँक्यू. एक सेकंड इकडे. काय झालं? एक सेकंड. सर प्लीज मला नाही नाही, आता 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 हे करू नका. आता याची मजा बघा. एक मिनिट. अहो तुम्ही काय करता? अहो उचला, वडा आहे तो. हे बघ, आता आपल्या चेहऱ्यावर आपण एक्सप्रेशन दाखवायचे नाहीत. कळलं? याला अजिबात कळता कामा नये की हा वडा मुरीत पडलेला होता. नाही नाही, हा वडा नव्हता. तुम्ही आत्ता बोलला. हा वडा मुरीत पडलेला मी नव्हता. आत्ता बोलला था वडा. हो, हा वडा नव्हता. मी सांगतोय की असं त्याला कळता कामा नाही. असं झालं तर हा वडा नव्हता मोरीत पडलेला. हा जस्ट खाली पडलेला होता. घरंगळत मोरीत जात होता. मी पायाने अडवला तो. एक मिनिट इकडे या. तुम्ही असं सोडून जाऊ शकत नाही. ट्रेनिंग ऍडमिशन घेतली तुम्ही. अरे कसली ऍडमिशन? माझं ट्रेनिंग आहे, याचं ट्रेनिंग चालू आहे ना. अरे हरकत नाही. या सॉरी या वडा घ्या प्लीज. नाही, हा वडा घेऊन जा तुम्ही. वडा घेऊन जा. बरं, वडा घ्या. दुसरं काय देऊ तुम्हाला? दुसरं काय? दुसरं काही चालेल. इडली चालेल का सर? हा, इडली चालेल. इडली चालेल तुम्हाला? चालेल. इडली आण. ए हडक्याला एक इडली आण रे. अरे कोण? हडक्या बोललो. हडक्या मी. हाडक्या बोललास तू हाडक्या बोललास? हो सर. आता तिघांचं ठरलंय ना, याला मरतुकडा बोलायचं का हाडक्या बोलला? कधी ठरलंय मला मरतुकड्या बोलायचं? मगाशी बोललात ना प्लीज मरतुकड्या बोला म्हणून. कधी केलं मी प्लीज तुम्हाला? अरे कमाल करताय तुम्ही. गप्पा बसा. हरकत नाही. माफ करा प्लीज. बता जा, घेऊन ये लवकर. जा इडली सांबार घेऊन ये. सॉरी हडक्या. अरे जा रे बाबा.
दुसऱ्या अति आहे तुमचं. मला माहिती आहे दुसराच दिवस आहे. याला जेव्हा घेतलं तेव्हाच अति नाही का होतं. आता अजून काय करणार त्याच्यात सांगा ना मला तुम्ही. माझं या रे बाबा लवकर ये. इडली इडली. इडली सर प्लीज ही चांगली आहे ना. हो हो सर. इडली आहे का पफ आहे? इडली 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 इडली. सर सर एकच शेवटचं करा म्हणजे खायला मोकळा. हा पण जायला मोकळा. भूक तिथून. लागली आहे, अहो. एक शेवटचं होतं ट्रेनिंग प्लीज प्लीज. काय ना आमच्याकडे कॉर्पोरेट कस्टमर्स खूप येतात म्हणजे दुपारच्या लंचला वगैरे येतात. तर ते ना असे जॅकेट ब्लेझर वगैरे घालून येतात. लक्षात आलं तुझ्या? तर त्यांचं ब्लेझर आपण आधी काढायचा असतो. Correct. लक्षात आलं? दॅट्स कॉल्ड एटिकेट्स. आता सर या इकडून कॉर्पोरेट कस्टमर म्हणून या. तुम्ही म्हणजे या सर या. काय केलं तुम्ही? नाही कॉर्पोरेट कस्टमर म्हणून या सर प्लीज. वेलकम सर. thank वेलकम you. सर. दिस हे आले की सर प्लीज ब्लेझर प्लीज. हो यस. हरकत नाही. आतून एक भाताचं शीत आण आपण. अरे माकडा बोकडा डुकरा. मला शिवाय देऊ नका. ह्याला शिवाय द्या तुम्ही. त्याला द्यायची गरज नाही, तुला चोरवायची गरज आहे. बरं, माझे आजोबा मला म्हणायचे. तुझ्या आजोबाला तर तुडवला पाहिजे रे. हा तुझ्या अख्ख्या खानदानात ना एकच देव माणूस होता, तो म्हणजे तुझा बाप, ज्याचं तू कधी ऐकलं नाही. बरं बरं असं करून चालणार नाही. असं करून नाही. आता मी बघ तुला काय करतो. कुठे गेला अगरबत्त्या? ए नको. थांब, थांब, नमस्कार. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाल्या पाहिजेत. नमस्कार. मी तुमचा लाडका आणि नवीन होस्ट. पहिलंच साहस करतोय मी हे होस्टिंगचं. इथे आपल्या सोनी मराठीच्या 8 तारखा उभ्या आहेत. 8 आल्या होत्या पण ती जी माझी जाऊ आहे बिचारी ती एकदम सुगरण आहे आणि आम्ही विसरलो की आम्ही चकलीचं पीठ भिजवलं होतं. तर एवढे पाहुणे आले म्हटलं आता ते खोळंबायला नको म्हणून मग ती चकल्या करायला घरी धावलेली आहे आणि मी किल्ला लढवते. बरं बरं. म्हणजे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही आहात बने कुटुंबाचे. बरोबर आहे. तर आता आपण वळणार आहोत काही गमतीदार गोष्टींकडे. तर तुम्ही सगळ्या तारका आहात. काही जणांचे नवरे आहेत या तुमच्या सिरियलमध्ये. तुमच्या सिरियलमध्ये काही जणांचे नवरे होणार आहेत. तर आता आपण एक गमतीदार खेळ खेळणार आहोत. तुम्ही उखाणे घेणार आहात त्या नवऱ्यांच्या नावाने. मी घेऊ उखाणा प्लीज. अगं आज आता मी ठरलंय ना मी करायचं होस्टिंग. नाही होस्टिंग तूच कर, उखाणा मी घेते. बरं ठीक आहे. आपण बालहट्ट आहे हिचा. आपण उखाणा. चांगला आहे. ऐका मंडळी. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा. वा वा वा. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा. लग्नाची सगळी तयारी झाली आहे पण नवरा मुलगा तर मिळायला हवा. वा क्या बात आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. वधूवर सूचक मंडळाचे पैसे तिने वाचवलेले आहेत. तिने कॅमेऱ्यासमोर सांगितलेलं आहे की मी आहे यंदा कर्तव्य आहे. त्यामुळे या ऑडिशन्स लवकर सुरू होतील. आम्ही डेट्स खाली स्क्रोल आहे तो बघा तुम्ही. तो ऑडिशनचा स्क्रोल तुम्हाला दिसेलच. धन्यवाद. पुढचं माझ्याकडे आहे सूत्र. ऑल द बेस्ट. तर आपण आता वळणार आहोत पुन्हा आपल्या उखाणांकडे. तर तुमचे जे काही नवरे आहेत त्यांची नावं तुम्ही घेऊ शकता किंवा समीर राव असं नाव घ्या आणि तुम्ही उखाणे घ्या पाहिजे तर. असं 4 नाही जाऊ नका. जाऊ नका. सॉरी नको. समीर राव नको. तुम्ही तुमचं घ्या किंवा अमुक असं घ्या. अमुक असं घेतलं तरी चालेल. हा तर तुम्ही आहात हर्षदाजी. तुम्ही पहिला उखाणा घ्या. पथ्य काही सांभाळत नाही सतत खातो भजी आणि वडापाव. मकरंद रावांना सुबुद्धी दे देवा मला पाव. वा वा वा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. बने कुटुंबाने ओपनिंग जबरदस्त केलेली आहे. आपण आता रियाकडे येऊया. रिया तुझ्या त्याच ॲटिट्यूडमध्ये उखाणा घे. ओ येस. सो जयदत्त आणि माझं फारसं खरं तर प्रेम नाहीच आहे. फारसं काय अजिबातच नाहीये. सो उखाणा मी त्याच गोडीने घेणार आहे. रिया वर्दे घेते उखाणा. प्लीज केअरफुली लिसन. वा. जयदत्त काळेचं नाव घेते त्याला शिकवणारे मी एक दिवस जबरदस्त लेसन. क्या बात आहे. ऑलमोस्ट स्क्रीन पे एवढा तो मोठा होता पण एनिवे काही हरकत नाहीये. तर आता आपण येणार आहोत कॉन्स्टेबल अवनी यांच्याकडे. तुमच्या भारदस्त आवाजात एखादा उखाणा. छुन्नुक छुन्नुक जात होते खिडकी वाट पाहत होते तिकडून आला व्यापारी त्यानं दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा आणते पाण्याला पाणी आणते गंगेचे मखर बनते भिंगाचे एका मखरात एक डोळा दुसऱ्या मखरात 2 डोळे तिसऱ्या मखरात बाळ खेळे बाळाच्या हातात चांदीची डब्बी चांदीच्या डब्बीत पैका PSI संकेत वाघांचं नाव घेते बाबांची राजकन्या. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे.
क्या बात आहे. जगातला सगळ्यात यमक नसणारा उखाणा आज आपण सगळ्यांनी ऐकला. अजून 2 मिनिटं झाले असते तर ब्रेक असा आवाज ऐकू आला असता तिकडे. एनिवे आपण पुढे वळणार आहोत काटे कुटुंबाची सगळ्यात मोठी मुलगी सरिता हिच्याकडे. पुरुष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता. प्रभाकर रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांकरिता. क्या बात आहे, क्या बात आहे. तर आता आपण वळणार आहोत शरयू काटेकडे. शरयू माझं नाव, आसोला माझं गाव. वा वा. नवरी मिळे नवऱ्याला रोज रात्री 8 वाजता सोनी मराठीवर बघा आणि जर ते मिस झालं तर 11 वाजता बघा, त्यानंतर दुपारी 1 वाजता, परत संध्याकाळी 8 वाजता बघा. पण नवरी मिळे नवऱ्याला नक्की बघा. क्या बात आहे. आउट ऑफ द स्टेडियम असा हा उखाणा होता. आता आपण वळणार आहोत कावेरीकडे. छोटा पॅकेट डबल धमाका. येस. दिवाळीच्या फराळात करत होते चकल्या. दिवाळीच्या फराळात करत होते चकल्या. अमुक तमुक रावांचं नाव घ्यायला सांगत होता हा. ये टकल्या. वा 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 वा. तर पुढे मी जातोय पूर्णाकडे. दिवाळीत लागलेले दिवे दिसतात किती कूल. अमुक तमुक रावांचं नाव घेते. असं का बघतोय? मला माहितीये मी दिसते ब्युटिफुल. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वा हो. उखाणे झाल्यावर आपण आता वळणार आहोत एका प्रॅक्टिकल खेळाकडे. मी पण घेऊ का उखाणा? प्लीज प्लीज सर, प्लीज घ्या सर. मी काय राजकन्येमुळे प्रभावित होऊन मी पण एक लिहून काढला बरं उखाणा. हांड्यावर हांडे 7 हांडे, हांड्यावर हांडे 7 हांडे, त्यावर ठेवली परात, परातीत घेतले गहू, दारात आला भाऊ, भावाने दिली नथ, नथीनं राखते पत, गव्हाची केली खीर, खायला बसले दीर, दीरानं मागितलं पाणी, सांगितलं नंदेच्या कानी, कानात होते डूल, डुलाची पडली हुल, हुलीवरून आठवलं लग्न करून बाबांनी मला येड्यांच्या घरी पाठवलं. आपले दुसरे सरपंच आहेत अलकाताई. मी यांना सुद्धा विनंती करतो एखादा सुंदरचा उखाणा तुम्ही घ्या. समीर, मी सरपंच असल्यामुळे सामाजिक प्रश्नांची मला जाणीव आहे. नक्कीच. त्यामुळे मी त्यावरच एक उखाणा घेणार आहे. देवात देव महादेव, देवात देव महादेव, महादेवासमोर असतो नंदी, आमचे हे भलतेच निघाले छंदी फंदी, म्हणूनच गावात केली दारूबंदी. वा वा वा. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय सुंदर असा उखाणा घेतलेला आहे. तर आपण आता वळणार आहोत आपल्या खेळाकडे. आता मी तुम्हाला एक विनंती करतो की तुमच्या समोर जे टिश्यू पेपर्स ठेवलेले आहेत ते तुम्ही उघडा आणि आत काय आहे ते बघा. तुमच्या समोर काही दिवाळीचे लाडू ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर सुंदरशी अशी साखर पेरलेली आहे आणि ते श्रीमंताच्या घरचे लाडू असल्यामुळे वर बदाम सुद्धा लावलेले आहेत. मला ही कल्पना आहे तुम्ही सगळे डाएट कॉन्शियस आहात. आम्ही बरेच दिवस तुमच्या मागावर होतो, तुमचे काही फोटोग्राफ सुद्धा काढलेले आहेत. बऱ्याच जणी सेटवर डाएट आहे असं म्हणतात आणि बाहेर जाऊन वडापाव खाताना फोटो आमच्याकडे आहेत. ते आमच्याकडे आहेत. तर तुम्ही एखादं जर त्याच्यावर नकार देत असेल मी खाऊ शकत नाही तर ते फोटो आम्ही जनतेला दाखवू शकतो. त्यामुळे हे लाडू तुम्हाला खायचे आहेत. नियम असा आहे 1 मिनिट तुम्हाला मिळणार आहे, फक्त 1 मिनिट. या 1 मिनिटात जो कोणी सगळ्यात जास्त लाडू खाईल तो ही स्पर्धा जिंकेल आणि त्याला आधीचे मार्क्स आणि हे मार्क्स असे ॲड करून तुम्हाला बक्षीस दिलं जाईल. रूल असा आहे की तुम्ही आता लाडू खायला घेतलात, 1 मिनिट झालं, मी थांबवलं सगळं, की तोंडात लाडू असला तरी हरकत नाही आहे. अच्छा. पण हातात असता कामा नये. लक्षात आलं? ओके. प्रत्येकाला लाडू समसमान देण्यात आलेले आहेत. तर आता आपण सुरू करूया आपल्या स्पर्धेला. तुम्ही सगळे तयार आहात? सगळ्यांनी हात असे ठेवा. मी 1 2 3 म्हणेन, तुम्ही सुरू करायचे. 1 2 3. काटे की टक्कर है. कम ऑन. एक खाल्ला सुपर. कम ऑन. जिंकायचंय फर्स्ट प्राइज. फर्स्ट प्राइज आहे, फर्स्ट प्राइज आहे. 30 सेकंद उरली आहेत. कम ऑन.
माझे एवढेच उरलेत. आत्ताच दाखवून ठेवते बघ. या बाजूला खूप भ्रष्टाचार झालेला आहे. तर आता खेळाचा राऊंड झालेला एकदा जोरदार टाळ्या ह्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आता वेळ झालेली आहे विजेती कोण आहे हे बघायचे. आणि या 7 तारखांपैकी विजेती आहे कॉन्स्टेबल अवनी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. एवढ्या सिन्सिअरली लाडू खाताना कधीच कोणाला बघितलं नाही. शेवटी तिने कोंबला एक अख्खा लाडू असा. तुम्हाला मिळालेलं आहे पहिलं बक्षीस. तर मी आपल्या दोन्ही सरपंचांना इथे मंचावर येण्याची विनंती करतो. त्यांच्या हस्ते बक्षिसाचं वाटप होईल.